नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण पाहणार आहोत कुंभमेळ्यावर आधारित महत्त्वाचे 1 मार्काचे प्रश्न जे परीक्षेमध्ये तुम्हाला हमखास विचारले जाऊ शकतात। कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नाही, तर भारतातील सर्वात मोठ्या मानवी मेळाव्यापैकी एक आहे। त्यामुळे यावर आधारित प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये येण्याची दाट शक्यता आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्रत्येक प्रश्न लक्षात ठेवा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या प्रश्नांपासून। तर मित्रांनो, महाकुंभमेळा याला सुरुवात कधी झाली होती? तर महाकुंभमेळ्याचा कालावधी होता 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025। याचे ठिकाण होते त्रिवेणी संगम, प्रयागराज, जे यूपी मध्ये आहे, आणि एकूण दिवस होते 45। हा महाकुंभमेळा एकूण 45 दिवस चालला होता। हा महाकुंभमेळा दर 144 वर्षांनी आयोजित केला जातो। अर्ध कुंभमेळा हा 6 वर्षांनी, तर पूर्ण कुंभमेळा हा 12 वर्षांनी आयोजित केला जात असतो। जो महाकुंभमेळा असतो मित्रांनो, त्याचे आयोजन प्रयागराज याच ठिकाणी होत असते। भारतात 4 ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते। आता ते 4 ठिकाणे कोणते कोणते ते आपण बघूया। त्रिवेणी संगम प्रयागराज, जे उत्तर प्रदेश मध्ये आहे। दुसरा आहे शिप्रा नदीच्या काठावर, जे उज्जैन मध्ये आहे, आणि त्याचे राज्य आहे मध्य प्रदेश। जर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये चांगले गुण मिळवायचे असेल तर हे प्रश्न तुमचे पाठच झाले पाहिजे। तिसरा कुंभमेळा जो भरतो तो गंगा नदीच्या काठावर भरतो, जे आहे हरिद्वार मध्ये, आणि त्याचे राज्य जे आहे ते उत्तराखंड आहे। आणि चौथा आहे गोदावरी नदी, जे नाशिक मध्ये होतं आपल्या महाराष्ट्रात। 2027 मध्ये जो कुंभमेळा होणार आहे तो नाशिक या ठिकाणी होणार आहे। आणि जो महाकुंभमेळा होऊन गेला प्रयागराजचा, त्याचा हेल्पलाईन नंबर होता 1920। म्हणजे तुम्हाला महाकुंभमेळ्यात काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही तो नंबर डायल करून मदत घेऊ शकता, आणि तुम्हाला तात्काळ मदत ही मिळेल। आणि त्याच वेळेला कुंभवाणी हे रेडिओ चॅनल ही सुरू करण्यात आले। महाकुंभ या गावाला 76वा जिल्हा घोषित करण्यात आले आहे, आणि त्यावेळेसचे जे कलेक्टर होते, जिल्हाधिकारी, ते होते विजय किरण आनंद। आता आपण काही पवित्र स्नान सुद्धा बघूयात, याचे देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 फेब्रुवारी 2025 रोजी महाकुंभमेळ्यात स्नान केले होते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील 10 फेब्रुवारी 2025 रोजी महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केले होते। तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 14 फेब्रुवारी 2025 रोजी महाकुंभमेळ्यात स्नान केले होते। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी देखील 24 फेब्रुवारी 2025 रोजी महाकुंभमेळ्यात स्नान केले होते। तर मित्रांनो, आपल्याला हे बी थोडक्यात जाणणं गरजेचं आहे की उत्तर प्रदेशची राजधानी जी आहे ती लखनौ आहे, आणि उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत ते सगळ्यांना माहिती आहे, योगी आदित्यनाथ। उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल। तर मित्रांनो, हे होते आपले महाकुंभमेळ्यावरून काही महत्त्वाचे प्रश्न। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब जरूर करा, आणि पुन्हा भेटूया एक IMP टॉपिक घेऊन।